हा, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. संत सेवालाल हे नाव आपण ऐकलं असेल. बंजारा समाजात त्यांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. ते त्यांना आपले संत आणि गुरु आणि मार्गदर्शक मानतात. दैवत म्हणूनही त्यांना महत्वाचं स्थान आहे. तर संत सेवालाल यांच्याबद्दल महाराष्ट्रात फार कमी माहिती आहे आणि विशेषतः बंजारा समाजाच्या पलीकडे जो समाज आहे त्यांनाही फारशी माहिती नाही. फक्त नाव बऱ्याच लोकांना माहित आहे. यापूर्वी आपण माहिती पाहिली की संत साहित्यातील जीवनमूल्ये हे जे पुस्तक आहे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विषयासाठी नेमलेलं पुस्तक आहे. मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य. आणि रुद्धपूरच्या मराठी विद्यापीठातही नेमलं गेलं आहे. इतरही विद्यापीठात ते नेमलं जाण्याची शक्यता आहे. यात आपण मुद्दाम सेवालाल महाराजावर एक लेख घेतला आहे. आता हे जे संत होते बंजारा समाजातले, त्यांच्या जन्माची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील गोलालडोडी तांडा या गावी झाला. त्यांचे वडील भीमा नायक आणि आई धर्मणी माता हे होते. म्हणजे आई आणि वडिलांचा उल्लेख आहे. यांचं बालपण जे गेलं ते रानावनात गुरं ढोरं राखण्यात गेलं. पण गुरं ढोरं राखताना ते वेगळ्या प्रकारची गाणी गात असत, बासरी वाजवत असत. अतिशय हुशार आणि बुद्धिमान असे जे सेवालाल महाराज होते, हे विविध पशुपक्ष्यांची आवाज काढत असत. नदी नाल्यांची कळकळ आणि जंगलातील अनेक पशुपक्ष्यांच्या हालचाली ते आपल्या बुद्धी कौशल्याने जाणून घेत असत. म्हणजे जरी गुरं राखायचं काम त्यांच्याकडे होतं, तरी अशा तऱ्हेने निसर्गातल्या या घटकांची माहिती ते घेत होते. आणि त्यामुळे त्यांच्यात काहीतरी वेगळी शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे असा समज त्यांच्या मित्रांचा झाला. आणि मग ते सवंगडी त्यांच्या आई वडिलांनाही सांगत असत, ते सेवालाल हा वेगळा आहे, तो कलावंत आहे, त्याला कथा येतात, त्याला अभिनय येतो, किंवा त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. मग त्यांची आई लाडाने म्हणायची, धर्मणी माता, मारो छोरा खूप हुशार, एकदम खूप मोठं नाम करिय, सारी लोक तारो नाम लिए, मोठी देवीर भक्ती करिय. म्हणजे अशा तऱ्हेने ही जी बंजारा बोली आहे ही राजस्थानी बोलीतून निर्माण झालेली आहे. भारतभर बंजारा समाज आहे आणि वेगळ्या पद्धतीमध्ये वेगळ्या प्रदेशामध्ये थोडाफार बोलीत फरक होत असेल, पण अशीच बोली आहे. त्यात तिला असं म्हणायचं आहे की माझा मुलगा हुशार आहे, एक दिवस तो खूप मोठा होईल, सर्वजण त्याचे नाव घेतील, तो देवीचा भक्त होईल. असं म्हटल्यावर सेवालाल महाराज आपल्या याडीला म्हणाले, बंजारा समाजामध्ये आईला याडी म्हणतात, की मी कोणत्याही देवीला मानत नाही. मी लहानपणीच देवाबद्दलची एक भावना ही अशा प्रकारची कोणती शक्ती अस्तित्वात नाही, ही सेवालालच्या मनात होतीच. म्हणजे एकीकडे देवी चा हा भक्त होईल आई म्हणते, पण दुसरीकडे तो म्हणतो मी देवीला मानत नाही, मी फक्त तुला आणि निसर्गाला मानतो. ज्या निसर्गाशी त्याचा संबंध होता त्याला मानतो, आणि ज्या आईच्या पोटातून आपला जन्म झाला त्या आईला मानतो, असं त्याने सांगितलं. आई म्हणाले, असं बोलू नये बेटा, देवीचा कोप होईल. त्यावर सेवालाल म्हणाला, कोपाने कुणाचं कधीच वाईट होत नसतं, आपण आपणच आपलं वाईट करत असतो. म्हणजे इतक्या 10-12 वर्षाच्या मुलाच्या मनात अशा प्रकारचा उच्च विचार येणं ही मोठी घटना होती आईसाठी. म्हणून बरेचदा आई वडिलांना प्रश्न पडे की हा मुलगा असा कसा झाला, असा विचार कसं काय करतो. हा विवेकी दृष्टिकोन जो सेवालाल महाराजांचा होता, त्यामुळे त्यांनी मग अनेक ज्या समजुती होत्या बंजारा समाजातल्या त्यांनाही विरोध केला, आणि काही अंधश्रद्धा, कर्मकांड, होम हवन, पूजा अर्चा यांनाही विरोध केला. त्यामुळे त्यामुळे कोणाचं काही भलं होणार नाही असं ते म्हणत असत. त्यांनी आपल्या प्रभावी वाणीने अंधश्रद्धा आणि समाजातील रूढी परंपरा यांच्या विरोधात लोकांवर प्रबोधन केलं, आणि त्या अंधश्रद्धावर प्रहार सुद्धा केला. ते समाज परिवर्तनाच्या गोष्टी करू लागले. त्यामुळे समाज प्रगती पथावर जाऊ शकतो या जाणीवेने त्यांच्याकडे लोक आकर्षित झाले. हा इतरांपेक्षा वेगळं बोलतो, वेगळा विचार आहे, समाजाच्या भल्याचा विचार आहे, असं म्हणून लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. त्यामुळे 11व्या वर्षापासूनच त्यांच्यासोबत त्यांना तांड्याची नायकी मिळाली. नायकी म्हणजे प्रमुख पद, नेतृत्व. ज्या तांड्याचे ते प्रमुख तांड्यात ते होते, त्या तांड्याचं नेतृत्व त्यांना फक्त 11व्या वर्षी मिळालं. बंजारा समाज हा व्यापार करणार आहे. वणिक हा जो संस्कृत शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ व्यापारी होतो, आणि वण पासून वणजारा असा शब्द तयार झाला. काही लोकांचं मत आहे की जंगलातून ते प्रवास करत होते, त्यामुळे वणजारा, वनात जाणारे, हा एक अर्थ काही लोकांनी घेतलेला आहे. पण वाणिज्य हा जो शब्द आहे
त्याच्याकरता बनज हा एक शब्द आहे. हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, पण तो बंजारामध्ये वनज या नावाने प्रसिद्ध आहे. तर त्या काळात लोक व्यापाऱ्यांना जे काही माल लागतो तो माल नेण्याकरता या गावाहून दुसऱ्या गावावर असा प्रवास करीत असत. हा प्रवास ते बैलावरून करीत असत. तर बैलावर सामान लादून नेणे, आपल्या वस्तू नेणे, माल नेणे, या प्रकाराला लदेणी म्हणतात. तर बंजारा समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो अशा तऱ्हेचा व्यापार करतो तो. आणि ज्या काळात हा व्यापार होत होता त्या काळाला सुद्धा लदेणीचा काळ म्हणतात. तर बैलावर लादून व्यापार करण्याच्या या प्रकाराला लदेणी म्हणतात. आणि एक संस्था तयार झाली. सेवालाल महाराज या व्यवसायात होते. त्यांच्या नेतृत्वात 365 तांडे लदेणीचा व्यापार व्यवसाय करीत असत. एका तांड्यात 500 सदस्य होते. त्यांच्याकडे 8,000 गुरंढोरं होती. लदेणीच्या व्यवसायामुळे संपूर्ण भारतात त्यांना फिरावं लागेल. निवड एका विशिष्ट प्रदेशातच नाही. म्हणजे आंध्र प्रदेशातून ते पुढे यवतमाळ जिल्ह्यात आले आणि भारतभर फिरले. आणि त्यांचा जो व्यापार करण्याचा प्रकार होता, लोकांना घेऊन जाण्याची एक धडाडी होती आणि सामाजिकता होती. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि सगळे लोक त्याला भाया म्हणत होते. म्हणजे भाया म्हणजे भाऊ. म्हणजे अशा तऱ्हेने बंजारा समाजामध्ये आजही सेवा भाया हा शब्द वापरतात. आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्वही आलं. अगदी धरमतर पासून तर पुणे औरंगाबाद महामार्गाला लभाण मार्ग म्हणतात. म्हणजे लभाणी लोक म्हणजे बंजारा लोक यांनी तिथून प्रवास केल्यामुळे त्या मार्गाला लभाण मार्ग म्हणतात. जसा आता चीन पकडे जाणारा जो व्यापार आहे त्याला सिल्क रोड म्हणतात. तसाच हा जो मार्ग आहे त्याला लभाण मार्ग म्हणतात. एक फार वेगळी माहिती या पुस्तकात आलेली आहे की कर्नाटकातील चित्रदुर्ग, शिमोगा, सुरगोंडम, कोप्पा या ठिकाणी त्यांनी काही काळ राहून सिरसी, मंगलोर, मडकेरी, चेन्नापट्टणम, चित्तूर आणि तिरुपतीपर्यंत व्यवसाय वाढवला. ही तर माहिती आहे. महत्वाची ही आहे की हैदराबाद ते दिल्लीहून प्रवास करीत त्यांनी चित्तोडगडापर्यंत मजल मार्ग गाठली. नंतर माळवा प्रदेशातील नर्मदा काठी काही काळ थांबून सहस्त्रकुंड मार्गे, सहस्त्रकुंड हा एक धबधबा आहे प्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातला. यवतमाळ जिल्ह्याच्या लगत धानकी, बिटरगाव हा उमरखेड तालुक्यातला जो भाग आहे यवतमाळ जिल्ह्याचा, तिथे जो आहे तिथपर्यंत ते आले आणि त्यांनी रुईगड, महाराष्ट्रातल्या रुईगड या परिसरात आपला तांडा आणला. इसवी सन 1760 मध्ये भारतातील सर्वात मोठे व्यापारी बनले. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सेवा नावाच्या गावामध्ये संत सेवालाल महाराज यांचं स्वतःच्या मालकीचं बंदर होतं. आज त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असून हे पोर्ट ट्रस्ट सेवा पोर्ट या नावाने पूर्वी ओळखलं जायचं. न्हावा शेवा हे बंदर आहे, त्या बंदराला मिळालेलं आताचं नाव आहे. पूर्वी धरमतर पासून पुणे औरंगाबाद महामार्गाला लभाण मार्ग म्हणून ओळखलं जात असे आपण पाहिलं. तर अशा तऱ्हेने त्या मार्गावर त्यांनी कडुलिंबाची झाडं लावली होती. पण कडुलिंबाची झाडं लावण्याची जी पद्धत आहे ती गोर बंजारा, बंजारासाठी गोर शब्द आहे, गोर बंजारा समाजाची खूण होती. अशा काही परंपरा त्यांनी भारतात सुरू केल्या. नंतर मग ते ज्या ज्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांना काही अडचणी आल्या आणि एका ठिकाणी त्यांना कर जास्त मागण्यात आला. ती जे ठिकाण आहे ते दिल्लीच्या गुलाब खान नावाच्या सरदाराला हरवलं सेवालाल महाराजांनी. आणि व्यापारावर जो कर लागणार होता तो रद्द करायला लावला आणि सांगितलं यापुढे कुणालाही कर भरायचा नाही. मग ते अमृतसरला गेले आणि तिथे काही काळ थांबल्यावर लाहोरला गेले. आज लाहोर पाकिस्तानमध्ये आहे. तेथून जोधपूरला जाऊन त्यांनी आपल्या आजोबा व आजीची भेट घेतली. म्हणजे त्यांचे आजोबा आणि आजीही जोधपूरला होते यावरून दिसतं. त्यानंतर सुरकुंडच्या भाबियाशी युद्ध करून त्यात त्यांचा पराभव त्यांनी केला. राजस्थानातील रहिवाशांना भाबियाच्या दहशतीपासून मुक्त केलं. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयपूर येथील सवाई मानसिंग रुग्णालयात सेवालाल महाराज यांचे मंदिर उभारले गेले. म्हणजे आंध्र प्रदेशातून यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ जिल्ह्यातून अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातून चित्तोडगड, मग लाहोर आणि परत जोधपूर आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलं त्याची आठवण जयपूरच्या रुग्णालयात अजूनही आहे. नंतर ते यवतमाळ जिल्ह्यातल्या रुईगड या गावी आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची त्यांची प्राणज्योत मालवली. ते जे क्रांतिकारक विचार मांडत होते, विवेकशील विचारसरणी मांडत होते, त्यामुळे त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. आणि म्हणून त्यांचा जो मृत्यू आहे तो घातपात आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. ते एक पराक्रमी होते आणि संतही होते, दोन्ही होते, परंतु अहिंसावादी होते. आणि बंजारा समाजामध्ये मांसाहाराला खूप महत्व आहे.
दारूला खूपच महत्व आहे, धार्मिक महत्व आहे. तर त्याच्या विरोधात सेवालाल महाराजांनी प्रबोधन केलं आणि त्यांचं म्हणणं आहे की हा निसर्गातला भाग आहे, पशु आहे आणि त्याला मारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आणि म्हणून आपण हे मारू नये, पशुला मारू नये, कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. ईश्वर जर सर्वांना निर्माण करणार आहे, आपल्याला ईश्वराने निर्माण केलं, आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत, तर हा पशु सुद्धा ईश्वराचा लेकरू आहे, असं ते म्हणत असत. या बळी प्रथेला विरोध करताना त्यांनी त्यांच्या भाषेत एक वचन सांगितलं, ते पहा. सण्णलो गोरभाई चोरी जो जो काही लाज रखाडो धर्मेरी मतलो काढो मतलोई. अशा तऱ्हेने आपण धर्माला मानत असू तर चोरी वगैरे काही करू नये, असं त्यांचं मत होतं. सेवालाल महाराजांनी अहिंसेचं समर्थन केलं, व्यसनाच्या विरोधात ते बोलले आणि चोरी करण्याच्या विरोधातही बोलले. असे अनेक विचार त्यांचे उपलब्ध आहेत. तर सेवालाल महाराज हे वंश परंपरागत 52 तांड्याचे नायक होते आणि हे तांडे मिळून एक संघ होता. असे 365 तांडे घेऊन भ्रमंती करून ते लदणीचा व्यवसाय करत होते आणि हा व्यवसाय करताना बंजारा समाजामध्ये जी काही गरिबी होती, उपासमार होती, अंधश्रद्धा, कुप्रथा होत्या, त्याच्या विरोधात सुद्धा त्यांनी काम केलं. पण त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, गोर गरिबेनं दांडण खाय, ओर साय पिढी नरकेम जाय, ओरे वंशे पर दिवा कोणी रिय, दांडण खाय वाळो पायरी भाटा पण जाय. जो माणूस गोर गरीब लोकांना विनाकारण दंड करेल, त्यांना लुटेल व त्यांच्यावर अन्याय अत्याचार करेल, त्याच्या 60 पिढ्या नरकात जातील, त्यांच्या वंशावर दिवा सुद्धा राहणार नाही. इतकेच नव्हे तर जो गोर गरीब लोकांना विनाकारण त्रास देईल, त्याला शेवटच्या पायरीचे दगड बनावं लागेल. असं ते रोखठोकपणे सांगत असत. आणि अनेक काही लोक असे आहेत की लग्न झाल्यानंतर बायकोला सोडून देतात, त्यांच्या विरोधात त्यांनी प्रबोधन केलं. ते असं म्हणतात, वडाई छुरी छोरीरो मला जो बत तोडजो. विवाह झालेल्या स्त्रीला सोडून देणं किंवा तिच्याशी नातं तोडणं हे मानवी दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे. असा एक मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी मांडला आणि तो दृष्टिकोन फार प्रसिद्ध आहे बंजारा समाजामध्ये. सेन साई हेस, कोरे गोरेना साई हेस, खुटा मुंगरीनं साई हेस, अखिल मानव जाती लोकसमूहाचे तू रक्षण कर, अशी प्रार्थना करीत असत. कोर आणि गोरांचे सुद्धा रक्षण कर, एवढेच नव्हे तर खुंट्याला बांधलेल्या जीवांचंही रक्षण कर, अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली आहे. त्यांनी आपल्या समाजाला व्यसनापासून दूर राहायला सांगितलं. दारू मत पियो कोई, धर्मेरी बाड़ी रखाडो भाई, भडक जाओ लांबी झाडी, कोई बोल बोल जो लुच्छी लबाडी, केसुला नाही मोरायो आजी, कर्जो मत कोई रंडीबाजी. म्हणजे अशा तऱ्हेने आपण नैतिकता पाळली पाहिजे, चोऱ्या करू नये, मानवतावादी दृष्टिकोन ठेवावा, सगळ्यांची सारखं वागावं, प्रेमाने वागावं, अशा प्रकारचा विचार त्यांनी सातत्याने मांडलाय. त्यांच्या ह्या विचाराचं जागरण या पुस्तकात आपण केलं आहे, संत साहित्यातील जीवनमूल्ये. साधारणतः आपण संत म्हटलं की वारकरी संत म्हणतो, त्यामुळे इतरही समाजामध्ये काही संत होऊन गेले, त्यांची नोंद मात्र घेतली जात नाही. आजपर्यंत अभ्यासकांनी, विशेषतः संत साहित्याच्या अभ्यासकांनी संत सेवालाल महाराजांचा समावेश या संतांमध्ये केला नाही. म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण संत सेवालाल यांचा हा परामर्श घेतला आहे आणि त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यांच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक त्यांचं वाक्य फार प्रसिद्ध आहे, नंगारा थाळीर घोरेम रिझो. नगारा, त्याला नंगारा ते म्हणायचे, आणि थाळी म्हणजे जे बंजारा लोकांची जी मटणाची थाळी आहे, नंगारा आणि थाळी हे बंजारा समाजातील प्रबोधनाचं महत्वाचं साधन असून करमणूक आणि जागृतीचं सुद्धा साधन आहे. बंजारा समाजात दररोज रात्रीला या दोन साधनाच्या द्वारे जागृतीचं कार्य चालू असतं. गोर बंजारा समाजात हे भजनी लोक विद्वान जरी नसले तरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी गोर बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास जिवंत ठेवला आहे, नाकारता येत नाही. संत सेवालाल महाराजांचे जे बोल आहेत, वचन आणि लढी आहेत, ते नंगारा थाळीरे रिझो हे बोल विज्ञानाकडे घेऊन जातात. याची कारणं म्हणजे सेवालाल महाराज यांना समाजाने भजन करावे हे अजिबात अभिप्रेत नव्हतं, तर समाजाने सतत अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, कर्मकांड यांच्या विरोधात सतत जागृती करत राहावी होतं. सेवालाल महाराजांनी हे जे कार्य केलं साधारणतः 350 वर्षापूर्वी किंवा 250 वर्षापूर्वी, ते 18 वर्षात, म्हणजे आता 200 वर्ष होऊन गेली.
तर 18व्या शतकात अशा तऱ्हेने ते विचार मांडले, विज्ञानवादी विचार. त्यामुळे बंजारा समाजामध्ये काही प्रमाणात का होईना जागृती झाली आहे. म्हणून गोर बंजारा समाजामध्ये संत सेवालाल महाराजांना खूप मानतात, संत जेतालाल महाराजांना मानतात, आणि होम हवन पूजा अर्चा गंडे दोरे ताईत यापासून लोकांनी दूर राहावं, अशा तऱ्हेचा जो विचार आहे, हा विचार करताना त्यांनी आपल्या मृत्यूचीही पर्वा केली नाही. संत सेवालाल महाराजांचे विरोधक वाढले आणि त्यामुळे 12 एप्रिल 1806 रोजी संत सेवालाल महाराजांचं निर्वाण झालं. त्यांच्या मृत्यूशी दंतकथा असल्या तरी त्यात काही अर्थ नाही, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. अशा तऱ्हेची संत सेवालाल महाराजांची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी पाहिली. धन्यवाद.